स्मार्ट मीटरवर शिवसेनेचा एल्गार। स्मार्ट मीटर हटाव महाराष्ट्र बचावच्या घोषणांनी वीज वितरण कार्यालय दणाणलं। तिने स्मार्ट मीटर बसवणार नसल्याचे लेखी आश्वासन द्या, अन्यथा आंदोलन तीव्र करू। शहर प्रमुख संभाजी कदम। अहिल्यानगरात स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावर शिंदे शिवसेना आक्रमक झाली। स्मार्ट मीटर हटाव महाराष्ट्र बचावचा नारा देत शिवसैनिकांनी थेट महावितरणच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले। स्मार्ट मीटर सक्तीने बसवले जाणार नाही असे स्पष्ट आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा देण्यात आला। कारण नसताना जुने मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवले जात आहेत। स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य आणि विशेषतः झोपडपट्टी भागातील नागरिकांवर वाढीव वीज बिलाचा बोजा पडत असल्याचा आरोप शिवसेनेने केला। ऑटोमेशनच्या नावाखाली नागरिकांची लूट सुरू असल्याचा गंभीर आरोपही याप्रसंगी करण्यात आला। तामिळनाडूसारख्या राज्याने स्मार्ट मीटरला नकार दिलाय, मग महाराष्ट्रातच सक्ती का, असा सवाल उपस्थित करत शहरात थोडासा जरी पाऊस झाला तरी 2-2, 3-3 दिवस वीज पुरवठा खंडित होतो, तर लो व्होल्टेजमुळे नागरिकांची विद्युत उपकरणे देखील खराब होत आहेत। अशा मूलभूत समस्या सोडविण्याऐवजी स्मार्ट मीटर लावण्याची घाई का, असा संतप्त प्रश्न आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला। यावेळी स्मार्ट मीटर बंद करा, स्मार्ट मीटर बंद करा, महाराष्ट्र बचाव, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी महावितरण कार्यालय परिसर दणाणून गेला। तर शहरातील लोंबकळलेल्या वीज तारा, रस्त्यात अडथळा ठरणारे बंद पडलेले विजेचे खांब, निधी उपलब्ध असूनही विकास कामांचा अभाव यावरही शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला। तर शहर प्रमुख संभाजी कदम यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की स्मार्ट मीटर सक्तीने बसवले जाणार नाहीत असे अधिकृत आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही। या आंदोलनात शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दत्ता कावरे, नवनाथ कातोरे, विक्रम राठोड, आदेश जाधव, रविलाल बोंद्रे, सुरेश तिवारी, काका शेळके, नलिनी गायकवाड, नीता बर्वे, प्रशांत गायकवाड, रणजित परदेशी, विनय वाकुरे, सचिन शिंदे, दिलीप सातपुते, ओमकार सातपुते, अशोक शिंदे, प्रताप गडाख, सागर तोरात, संजय छजलानी, नितीन खंडागळे, अण्णा घोलप आदींसह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते। शिवसेनेच्या वतीने नगर शहरातील अत्यंत ज्वलंत असलेला प्रश्न जो स्मार्ट मीटरच्या विषयासाठी जे लोकांना त्या ठिकाणी धागड तपशा करून लोकांना बळजबरी करून त्या ठिकाणी न विचारता त्यांची कोणती त्याच्यावर एनओसी न घेता त्यांना कोणती इंटिमेशन न देता डायरेक्ट जाऊन स्मार्ट मीटर बसवण्याचा जो धडका लावलेला आहे, खरं तर याच्या संदर्भात आम्ही या ठिकाणी येऊन त्यांना प्रश्न विचारला की याची कोणती कंपल्शन असेल, याचा कोणता GR असला किंवा कायदा काही असला तर तो तुम्ही आम्हाला दाखवा। तर त्या ठिकाणी प्रशासन निरुत्तर झालं आणि पोस्टपेड आणि प्रीपेड हे दोन्ही मीटर त्या ठिकाणी तुम्हाला सक्ती नाही। नगरकारांना या ठिकाणी सूचना करण्यात येत आहे, आमच्याकडून एक आवाहन करण्यात येत आहे। त्यांनी आम्ही महावितरणकडून लेखी घेतलेलं आहे की याच्यामध्ये कोणती सक्ती नाही, हा ऐच्छिक विषय आहे। ज्या नागरिकांना स्मार्ट मीटर पाहिजे त्यांनाच ते त्या ठिकाणी बदलून मिळेल, अन्यथा कोणालाही त्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती नाही। लोकांनी त्याच्यामुळे येणाऱ्या लोकांना हे समजून सांगावं, ग्राहकांनी याच्यामध्ये समजून घ्यावं की जे मोठे बिल जास्त बिल यायला लागले, ज्याच्या घरामध्ये काही उपकरण नाही पण त्याला 1000 जे नियमित बिल येत होतं, मीटर बी चांगलं होतं, त्या लोकांना स्मार्ट मीटर लावल्यावर 4-4 हजार पेक्षा जास्त बिल यायला लागले। त्याच्यामुळे हे खिशातून पैसे काढायचं काम खरं तर हे महावितरण कुणाच्या तरी सांगण्याहून करत आहे। त्याच्यामुळे याच्यामध्ये शिवसेनेने आज या ठिकाणी येऊन मोठ्या प्रमाणात निदर्शनं केली आणि त्या ठिकाणी प्रशासनाने शेवटी इथं लेखी दिलं की याच्यामध्ये कोणती सक्ती नाही। हा या ठिकाणी शहर शिवसेनेचा विजय आहे। आज या ठिकाणी आम्ही शहर शिवसेनेच्या वतीने प्रीपेड आणि पोस्टपेड स्मार्ट मीटर जे नगर शहरावर बळजबरी नागरिकांवर लादले जातात, त्या मीटरच्या संदर्भात आम्ही त्यांना निवेदन दिले की स्मार्ट मीटर आणि पोस्टपेड प्रीपेड जे काही पद्धतीत या बंद करा। त्यानुसार कलम 55 नुसार हा कुठेही बंधनकारक नाही आहे नगरकारांना। आयल्या नगरकारांना आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आवाहन करतोय की आता हे जे बळजबरी यायचे कंपनीचे लोक आणि मीटर बसून जायचे, तिथं कुठलाही MSEBचा अधिकारी नसायचा किंवा तुमचे RPD रजिस्टर पोस्टने तुम्हाला नोटीस यायला पाहिजे, तुमच्या हातात नोटीस भेटली पाहिजे, याच्या पद्धती काहीच न वापरता मनमानी कारभार होता। आमचं तर नगरकारांनी या ठिकाणी आव्हान आहे, जर आता स्मार्ट मीटर बसवणारे लोक आले तर त्यांना हे कुठलेही सरकारी खात्यातले लोक नाहीयेत, हे खासगी कंपनीचे लोक आहेत, त्यांना दांडकेच टाका। आमचं तर म्हणणं त्यांना दांडकेच टाका, कारण काही कारण नाही। नगरकारांची निव्वळ लूट चाललेली आहे, स्मार्ट मीटरच्या नावाखाली निव्वळ लूट चाललेली आहे। ते त्यांनी आम्हाला लेखी दिलेली या ठिकाणी अधीक्षक अभियंता जे पवार आहेत त्यांनी लेखी दिलेले आहे की स्मार्ट मीटर प्रीपेड आणि पोस्टपेड हे कुठेही बसवणं बंधनकारक नाही। त्याच्यामुळे आजपासून लोकांनी याच्यात जागरूकता आणली पाहिजे आणि लोकांमध्ये त्यांनी जागरूक होऊन कुणी आलं जर असं स्मार्ट मीटर बसवायला तर त्याला बसू देऊ नये। महावितरण कंपनीने नगर शहरातील ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसवणे किंवा प्रीपेड मीटर बसवणे यासाठी एक
प्रायव्हेट कंपनी नियुक्त केलेली आहे आणि या कंपनीचे जे कर्मचारी आहेत ते ग्राहकाला कुठलीही सूचना न देता, कुठलीही विचारणा न करता अचानक येऊन जुनं मीटर काढून त्या ठिकाणी नवीन स्मार्ट मीटर बसवण्याचं काम जबरदस्ती, कारण मीटर लावलं की त्या कंपनीला पैसे मिळणार आहेत म्हणून जबरदस्ती करत आहेत. खरं पाहिलं तर असं कुठलीही जबरदस्ती नागरिकांवर MSEBची नाही आहे किंवा लोकांनी सुद्धा बळजबरी हे मीटर बसून घेऊ नये. ज्या नागरिकांना, ज्या ग्राहकांना यापूर्वी 1000, 1200, 1500 बिलं येत होते, त्यांना आता हे स्मार्ट मीटर लावल्यानंतर 5-5, 7-7 हजार रुपये बिलं आल्याच्या तक्रारी आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे स्वतः माझ्याकडे आलेल्या आहेत. त्यामुळं या स्मार्ट मीटरच्या विरोधामध्ये आम्ही आज आंदोलन केलं आणि महावितरणचे जे अधिकारी आहेत रमेश कुमार पवार यांनी आम्हाला एक लेखी पत्र दिलेलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की स्मार्ट मीटर आणि प्रीपेड मीटर याची ग्राहकाला कुठलीही सक्ती नाही, म्हणून या प्रायव्हेट कंपनीचे स्मार्ट मीटर बसवण्याचं जे कामकाज चालू आहे, जबरदस्ती कामकाज चालू आहे, त्याला आलेल्या ज्यांच्या ग्राहकाकडे येतील त्यांनी त्या कर्मचाऱ्यांना फटके देऊन पाठवून द्यावे. त्यांच्यावर कुठली पोलीस कारवाई होणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ. धन्यवाद.